खूप वेळेला आलेला DM 32 साईजचं प्रिन्सेस कट कटिंग सांगताय म्हणून, आणि या अगोदर या साईजचे 4 टक्स प्रिन्सेस कटोरी ऑलरेडी कटिंग व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत इन डिटेल. पण तुम्हाला काय जुने व्हिडिओ पाहिजे नाही, असं म्हटलं चला नवीन एक ब्लाऊज आपल्याला आलेला आहे. फर्स्ट टाइम क्लायंट घेऊन आलेला आहे. माप खूप छोटा आहे. छोटं म्हणण्यापेक्षा तुमची जी रिक्वायरमेंट आहे तिचं 32 साईजचं हे ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट आहे आणि याच्यावरून आपल्याला ब्लाऊज दुसरं शिवायचं आहे. पण ते टास्क माझ्यासाठी खूप मोठं आहे. का मोठं आहे हे तुम्हाला सांगते. कारण इकडे पाहिलं की असं वाटतं अरे वा छान की कलांजली पैठणी, पण इकडे पाहिलं की असं होतं अरे बापरे कलांजली पैठणी. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. आता बाही तर आपली ॲडजस्ट होते कशी ते त्याचा विषय नसतो, पण हा जो गळा आहे तुम्हाला दिसतोय, ह्या गळ्याची लेंथ क्लायंटची आहे 8.5-9 इंचाची आणि हा गळा छोटा आहे. प्लस 32 साईजसाठी ह्याची रुंदी किती मोठी आहे बघा. कारण हे ब्लाऊज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ह्याचा शोल्डर आणि मुंडा किती छोटा आहे, किती छोट्या गळ्याची ही रुंदी आहे. फ्रंट आणि बॅक दोन्हीही डीप जरी असले तरी सुद्धा शोल्डर 2-2.25 इंचाचे राहिलेले आहे. तर याचा मुंडा आणि शोल्डरसुद्धा रेग्युलरपेक्षा कमीच आहे, कारण साईज लहान आहे. आणि याच्यामध्ये हे ब्लाऊज बसवायचं आहे. ऑलरेडी 36 साईजला सुद्धा हे ब्लाऊज बसवताना आपल्याला इतकी डोकेदुखी होती, पण आज हे 32 साईजसाठी मला ब्लाऊज बसवायचा आहे म्हणजे मला टेन्शन आलेलं आहे. तर ह्याची रुंदी बघा ना, गळा रुंदी किती आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला टेप मोजून दाखवते. 7.5 इंचाचा हा मधला गॅप आहे. टेप तुम्हाला उलटा दिसेल, पण हे बघा इथे 7 आणि अर्धा आहे आणि ते टेपचा पॉईंट आहे. 7.5 इंचाचा हा आतल्या हातात भाग आहे. आणि ह्या ब्लाऊजसाठी 32 साईज, उंची 14 इंच आहे, साईज 32 आहे, कंबर 28 आहे. माफ तुम्हाला सांगते का, गळा पुढचा 6.5 पाठीमागचा 8.5 आहे. 11.5 4.5ची बाही आहे. आणि पूर्ण शोल्डर ह्याची 10 इंच जरी आपण घेतली तरी सुद्धा 10च्या निम 5 इंच होती. 5 इंचामध्ये ह्याचा जर सेंटर काढला 7.5चा निम्मा 4.25 इंच होतो. कारण 3.5च्या डबल 7 इंच प्लस हा आपला ह्याचा जर निम्मा आपण काढला तर इतका हा छोटा होतो. तरी पहा आहे ना, 3.5 आणि 4.25. आता गळा रुंदी घेऊन आपण किती घेणार आहे, 1.25 ते 2, त्याच्या पुढे जास्त घेऊ शकत नाही कारण साईज मॅटर करते, लहान साईज आहे. आता एवढ्यामध्ये हा गळा बसवायचा कसा आणि कसं ॲडजस्टमेंट करायची हा खूप मोठा टास्क आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि हा 32 साईजचा ब्लाऊज आपण प्रिन्सेस कट कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी मुंडाने शोल्डर किती घेतलेला आहे हा तुमचा नेहमीच मला पडणारा किंवा विचारणारा प्रश्न. सो लहान साईज असल्यामुळे उंची वगैरे भरपूर आहे, पण लहान साईज असल्यामुळे शोल्डर आणि मुंडा मोठा होणे, शोल्डर उघडू नये, त्यासाठी आपल्याला याचे शोल्डर किती घ्यायचे सांगते. आता हे मापाचं ब्लाऊज माझ्याकडे होतं. मापाचं जरी ब्लाऊज नसेल तर तुम्ही या मापाने ते कटिंग करू शकता, पण ह्याला मिळतं तर तुमचा गळा वगैरे हवं. बंद गळ्याला हे माप चालणार नाही, पहिलंच सांगते. आता ह्याच्यामध्ये बघा उंची आपण जे घेतले 14ची उंची आहे प्लस 1 इंच केलेलं आहे. त्यानंतर शोल्डर जे आहे ते मी ते 5 इंच घेतलेले आहे आणि इथे 2.25 इंचाचा गळ्याची रुंदी घेतलेला आहे. 9.5चा गळा आहे. शोल्डर 5 इंच घेतल्यानंतर मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे. छत्तर चौथा भाग 2 इंच टाकलेला आहे आणि पाठीमागच्या पाटलाही टक्स टाकलेले आहे. गळ्याची रुंदी तुम्हाला आधीच द्यायची आहे आणि 3 चोळा कमी जास्त करू शकता. खालच्या बाजूला, वरच्या बाजूला रुंदी तुम्हाला फक्त इथे 2.25 इंच द्यायची आहे. त्याच्यावरती जाल तर शोल्डर उतरू शकते आणि जास्त रुंद हवा असेल तर 2 इंच देऊ शकता. आणि त्यानंतर तो बॅक पार्ट झाला, तर हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्टसाठी सुद्धा शोल्डर 5 इंच घेतलेली आहे. ही 5 म्हणजे निम्मी आहे बरं का, 10ची निम्मी 5 आणि मुंडा इथे 5.5 इंच घेतलेला आहे. पुढचा गळा 6.5 इंच आहे. जेवढी गळ्या रुंदी पाठीमागे दिलेली आहे तेवढी पुढे सुद्धा गळा रुंदी द्यायची आहे. त्यानंतर आपण इथे हा जो गॅप आहे तो इथे 3.5 किंवा 4.25 वरती घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला ॲपेक्स पॉईंट टाकायचा आहे 10.5-11 इंचावरती. 10.5 प्लस अर्धा इंच कारण हाईट आहे ब्लाऊजची. सो इथे ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर बघा इथून सरळेश ओढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा कर्व काढायचा आहे. 5 इंचाचं ते गॅप दिलेला आहे आणि इकडे हे 2 इंच घेतलेलं आहे आपल्या प्रिन्सेसच्या पफसाठी. आणि 1 इंच पुढच्या पार्टमध्ये वाढवून घेतलेला आहे. 14ची उंची आहे तिथे 16 इंच घेतलेला आहे. त्यानंतर 1 इंच वाढवल्यानंतर हा क्रॉस इथे असा काढायचा आहे. आणि हो, मुंडा आपण जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आत मार्किंग केलेला आहे आणि पुन्हा इकडे अर्धा इंच वाढवलेला आहे. त्याचं रिझन सांगते. इथं आपण हा पॉईंट कट केल्यानंतर जेव्हा स्टिच होईल त्यावेळेला तिथं असा हा पार्ट येईल. सो हा जो आतला मुंडा मार्किंग तुम्हाला दिसतोय तो इथे कंटिन्यू केलेला आहे. तर तुम्ही नंतर जरी कापला तरीही चालणार आहे. स्वतः हे कटिंग करून घेते आणि ह्याच्यामध्ये स्लीव जी कटिंग केलेली आहे ना ती सुद्धा बघा. स्लीव्ज कटिंगला रुंदी आज मला इथे परफेक्ट झालेली आहे. इथे जॉईंट द्यायची शक्यतो गरज येणार नाही आहे. 11.5 इंचाची उंची आहे स्लीवची, तर 1 इंच प्लस करून 12.5 इंच केलेला आहे. 3.5 इंचावरती हा कॅप स्लीवची हाईट दिलेली आहे. 5 इंचाचा 4.5 इंचाचा दंडघेर आहे. 1.5 इंच मार्किंग दिलेला आहे. 4.5च आहे दंडघेर, लहान माप आहे. सो फ्रंट पार्ट इथे आरामात निघेल, प्लेन कपड्यावरती प्रॉब्लेम नाही. स्लीवसुद्धा डिझाईनची असून सुद्धा मोठी असल्यामुळे ती सुद्धा प्रॉपर निघाली, याचाही प्रॉब्लेम नाही. आता प्रॉब्लेम जसं मी तुम्हाला म्हटलं तर इथे आहे बघा. आता इथे हा गळ्याची शोल्डर इथे आलेले आहे, गळा रुंदी, आणि गळ्याची डेप्थ इथे आहे, पण हे कमी पडतंय. हे जवळजवळ 1.5 इंच वरती चाललेलं आहे. सो अर्धा इंच शिवून जाईल, 1 इंच ब्लँक राहील. आता हे क्लायंटला आपण सांगितलेलं आहे की ते ॲडजस्टमेंट आली, पण आता इथला गळा हा बघा, इथला गळा सर्कल इथपर्यंत येतोय, खाली कट टू कट ही जी डिझाईन आहे ना ह्याच्या इथे येतोय. तर हे सुद्धा मी थोडा साथ घेऊ शकते, पण प्रॉब्लेम होतोय कुठे बघा. आता असा घेतला पूर्ण
तर इकडे हा तिरका येतो आणि हा पूर्ण बाहेर येतो आहे. ते पिन लावल्यानंतर हा पूर्ण 1 इंच बाहेर येतो आहे. आणि इकडे हे सरकून घेतलं तर पुन्हा इथे हा गॅप राहतो आहे. आता मी आयडिया काय काढलेली आहे ह्याच्यातून, इथे बघा हा गळा इथे घेतलेला आहे, जेणेकरून इथे हा 1.5 इंचाचा गॅप आहे. इकडे 1.5 इंच शिवून गेल्यानंतर अर्धा इंच गॅप राहतोय, जेणेकरून इथे हा जो शोल्डर आहे याच्या खालचा डिझाईनसुद्धा इथे शोल्डरवरती कट टू कट दिसेल. हलकासं तुम्हाला इथे ट्रान्सपरन्सी दिसत असेल, त्याच्यातून गोल्डन हे चमकते. तर हे थोडंसं इकडे घेऊन इथे एक टक्स मारणार आहे, म्हणून मी इथे हे मार्किंग केलेलं, मी ते रेश ओढून घेतलेले आहे. इथून पुढे हा मुंडाने शोल्डर काढणार आहे, त्यासाठी इथे मला कमी पडते बाही काढल्यानंतर. इथे आपल्याला जॉईन देता येईल, कारण ते फिटिंगची बाजू आहे. आणि हा पार्टसुद्धा इथे असा येतोय, ह्याला होल्स आहेत मशीनचे. तर इथे आपल्याला या साईडची ही राहिलेली शिल्लक बॉर्डर आहे ती छोटीशी ॲडजस्ट करून लावता येईल या डिझाईनच्या खाली, कारण फार मोठी डिझाईनच्या खाली बॉर्डरसुद्धा चांगली वाटणार नाही. सो इतकी बॉर्डर आपल्याला 2 ते 2.5 इंचाची, फार 3 इंचाची लावता येईल. त्याच्यामुळे हा गळा जाता, बाकीचं सगळं मॅनेज होतं, मॅनेजेबल आहे सुद्धा, पण हा गळा इतका कोरा जातो ना बघा. असं जर मी फिरवलं ना, की पिन जर काढून फिरवलं ना, तुमच्या लक्षात येईल बघा इथे. आणि हे कट टू कट इथे घेण्यासाठी बघा, इथे आलं की हे कट टू कट होते, शिलाई मार्जिन सोडून दिलं तर. पण तिथून पुढे हा पार्ट किती क्रॉस जातोय बघा. आणि हा गळा कापून लावायचा म्हटलं तर तो पण लागणार नाही, कारण हा गळा छोटा पडेल, असा याचा विषय होणार आहे. सो अशी ब्लाऊज घेताना खूप हौसेनं घेतात, पण आपली मात्र हाऊस मोडते बरं हे ब्लाऊज शिवता. तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट करा, DM करा, आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा. आणि मला तुम्ही याचा आयडिया देऊ शकता, आयडियासुद्धा द्या, म्हणजे त्या तुमच्या सजेशननी मला माझं काम सोपं पडलं तर अजून काय पाहिजे. हा ब्लाऊज कटिंग करताना तुमच्यासोबत शेअर केला होता याचा व्हिडिओ, तर हा पार्ट खूप जास्त आहे, म्हणजे हा मधला डिस्टन्स जो आहे तो 4.5 इंचाचा आहे. ॲटलीस्ट आपल्याला 3.5 इंचाचा तरी पकडावा लागेल हा जो आहे. मग त्यासाठी मी काय केलं माहिती आहे, इकडे आहे ना 1.5 इंचाची इकडे एक टक्स मारून घेतलेली आहे, शिलाई तुम्हाला दिसते. आणि पुन्हा थोडंसं कमी पडलं म्हणून डबल टिप मारलेली ते बघा तुम्हाला दिसते. आणि मग आता प्रॉपर हा गळा कुठे थोडाफार ॲडजस्ट व्हायला लागलेला आहे. जसं की ह्याचं सेंटर जर तुम्ही पाहिलात ना, तर ह्याच्या सेंटरपेक्षा हेच सेंटर तुम्हाला दाखवत हे बघा. पण इथं बघा, इथं थोडासा उभा राहिल्यासारखं वाटतं, हे आपल्याला शिलाईमध्ये ॲडजस्ट करावं लागतं. कारण जसं मी म्हटलं, इकडचा पार्ट आपण कमी करू शकतो गळ्याच्या हिशोबाने, पण इकडचा पार्ट जो आहे रुंद तो कमी करता येत नाही. आणि इथे त्याला मधला जो सेंटरचा फ्लावर आहे तिथे थोडासा फुगा येतोय. मग शिलाई मी इथपर्यंतच घेतली, जेणेकरून आपल्या इथे कट टू कट शिलाई येईल आणि हे मार्जिनच्या आतमध्ये कट होऊन जाईल. सो हा गळा प्रयत्न केलेला आहे असा घेण्याचा, तरीसुद्धा शोल्डरच्या इथे बरोबर थोडंसं का होईना राहणारच आहे. आणि इकडे हा जो आहे, इकडे हा ॲडजस्टमेंट करता जसं मी म्हटलं, हे होलवाला पार्ट आहे तो आलेला आहे. इथे मी वरती डिझाईन देणार आहे बॉर्डरची, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे. आता हा जो पार्ट आहे अस्तरचा आणि फ्रंटचा, तो या पद्धतीने मॅच करणार आहे. गळा कट केलेला नाही आहे, कारण हा गळा कट करून सुद्धा उपयोगाचं नाही आहे. ह्याच्यावरून असा अस्तर ठेवून आहे या हिशोबाने ते मार्किंग करूनच आपल्याला हे शिवायचं आहे. सो तुम्ही मला म्हटलं होतं की ताई असा गळा ॲडजस्ट कसा करतेस ते मला सांग, आणि हा गळा व्हिडिओ एखाद्या याच्यावरती शेअर कर, म्हणजे बिगनर्स आपल्या ताई जे आहे त्यांना हा प्रॉब्लेम होतो तो कमी होईल म्हणून. सो बघा, त्याचं ॲडजस्टमेंट करता इकडे थोडंसं ॲडजस्ट करायला लागणार आहे, इथे थोडा जॉईन द्यायला लागणार आहे दोन्ही कॉर्नरला, कारण इकडे आपला स्लीवचा भाग निघालेला होता, त्याच्यामुळे तो कॉर्नर थोडा कमी पडलेला आहे. मेन गोष्ट ही आहे, ही सेट झाली की इकडे आपण ॲडजस्टमेंट थोडीफार करू शकतो. म्हणजे छोटं माप असताना सुद्धा असं झालेलं आहे. हे का झालेलं आहे, कारण या ब्लाऊजची स्लीव 11.5 इंच आहे, त्याच्यामुळे जास्त उंच कट झालेली आहे. म्हणून ही जर 10 इंच असते ना तर जास्त कट झाली नसती, म्हणजे इथे हे जॉईंटचा सुद्धा विषय आपल्याला आला नसता. सो चला मग आता हे शिवून घेते आणि पुन्हा गळा रेडी झाल्यानंतर कसा रेडी झालेला आहे हे तुम्ही मला सांगणार आहे, त्यासाठी हे पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. इकडे बघा, हा गळा अटॅच करून झालेला आहे आणि तो कटिंगसुद्धा करून झालेला आहे. आता हे ॲडजस्ट करताना सुद्धा कमी जास्त होऊ नये ह्याचं इकडे आपल्याला लक्ष ठेवायचं होतं, आणि दोन्ही साईडला सेम मार्जिन राहावं असं. तर आता हे कट टू कट तर शिवलेलं आहे, याला आता पलटी केल्यानंतर याचा प्रॉपर लुक कसा येणार आहे हे तुम्हाला मी लगेच. इथे अस्तरकडच्या बाजूला आपल्याला दाबटीप मारून घ्यायचे, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग हा गळा आपला या पद्धतीने पलटी होईल आणि प्रॉपर फिनिशिंग दिसून येईल. तर हा गळा फोल्ड केल्यानंतर जी काही इकडे ब्लँक जागा होती त्याला हे काट लावून घेतलेले आहेत. हे कटिंग करून टाकते एक्स्ट्राचा पार्ट, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं नाही ते जॉईंट येणार आहे म्हणून, सो नाही आला, तो ॲडजस्ट करून इथे कट्टकोट आलेला आहे. आणि फायनल गळा हा जो झालेला आहे तो काहीसा असा झालेला आहे. म्हणजे बघा, इतका अट्टहास केल्यानंतर जे काम आपल्याला हवं असतं ते काम इथे प्रॉपर झालेलं आहे. या साईडने बरोबर अशी वरून याला दाबटीप न मारता डायरेक्ट आत अस्तरला दाबटीप दिलेली आहे, म्हणजे वरून याचं प्रॉपर लुक येईल. आता इथे कसं आहे माहिती आहे, इथे हलकंसं आपल्याला पफ आला होता ना इथे आपण चून घातल्यामुळे, तो मॅनेज करण्यासाठी वरून जर आपण टिप दिली ना तर इथे थोडीशी चून दिसू शकते ह्या भागाला, म्हणून मी असं हे फ्लेक्झिबलच ठेवलेलं आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा त्याचा प्रॉपर लुक येईल. आणि हा गळा फायनली आपला तयार झालेला आहे. आता ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ह्याचा पुन्हा लुक दाखवते. तोपर्यंत बॅक साईड जो आपला आहे तो तुम्ही एकदा म्हटलं नजरे घालून घ्या. तर जे ब्लाऊज तुम्हाला 32 साईजमध्ये दाखवलं होतं आणि रेडी टू आरी वर्क आलं होतं, तर त्याच्यामध्ये काय काय करावं लागले तुम्हाला, ब्लाऊज पीस पूर्ण नाही का प्लेन असल्यापासून दाखवलं होतं. साईज लहान आहे आणि ब्लाऊजवरची डिझाईन मोठी होती. काय काय करायचं, कटिंग कसं करायचं आहे. प्रिन्सेस कटमध्ये 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला त्याची कटिंग हवी होती, तर तो ब्लाऊज शिवून झालेला आहे. हा प्रिन्सेस कटमध्ये 32 साईजचा ब्लाऊज आहे. फ्रंट साईडला पायपिंग दिलेले आहे
आणि बॅक साईडची डिझाईन जी तुम्ही म्हटलं होतं ती कशी कशी ॲडजस्ट करायची तुमच्याकडून सजेशन मागितलं होतं ती कशी ॲडजस्ट झाली बघा. त्याच्या अगोदर स्लीव्ज प्रॉपर जसं म्हटलं तसं ॲडजस्ट झालेले आहे आणि हा जो रुंद गळा होता तो या पद्धतीने ॲडजस्ट केल्याने प्रॉपर गळा हा तयार करून झालेला आहे. इथे थोडासा मला टक्स टाकल्यानंतर पफ येत होता पण तो सुद्धा व्यवस्थित मॅनेज झालेला आहे आणि जसा क्लायंटला हवा होता तसा हा आरीवर्कच्या ब्लाऊजचा गळा झालेला आहे. सो हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि ह्याची कटिंगसुद्धा मी रिसेंटली अपलोड केलेली आहे. गळा कसा ॲडजस्ट केला, रुंद गळा असल्यानंतर साईज लहान असेल तर कसं ॲडजस्टमेंट करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. सो असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं, इंस्टा पेज आणि फेसबुकला फॉलो करायचा, युट्यूबला सबस्क्राईब करायचं. चला मग पुन्हा भेटू, बाय.